नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिरोळे। आज आपण क्लास 5 या वर्गासाठी लेसन पाहणार आहोत। टॉकिंग अबाउट थिंग्स टू, पेज नंबर 35। तर या ठिकाणी लेसनचं नाव आहे टॉकिंग अबाउट थिंग्स टू। रीड अलाउड, मोठ्याने वाचा। देअर इज अ माऊस इन द हॅट, द माऊस इज इन द हॅट। या ठिकाणी हा एक माऊस आहे आणि तो हॅटच्या मध्ये आहे। मग जेव्हा हा माऊस हॅटच्या मध्ये असतो त्यावेळेस इन हा शब्द वापरतात। नंतर हा माऊस हॅटच्या वरती आहे त्यावेळेस ऑन हा शब्द वापरतात। हॅटच्या आतमध्ये आहे, आत आहे, त्यासाठी आपण अंडर हा वर्ड वापरतो। नंतर हॅटच्या जवळ आहे, नियर मीन्स जवळ, तर हॅटच्या जवळ असण्यासाठी नियर हा वर्ड वापरतो। त्यानंतर हॅटच्या समोर आहे, समोर या शब्दासाठी इन फ्रंट ऑफ हा वर्ड वापरतात, म्हणून या ठिकाणी हा इन फ्रंट ऑफ वर्ड आहे। आणि त्यानंतर हॅटच्या पाठीमागे, बिहाइंड मीन्स पाठीमागे, तर पाठीमागेसाठी बिहाइंड हा शब्द हा वर्ड यूज करतात। आणि या ठिकाणी या हॅटच्या पाठीमागे हा उंदीर आहे, म्हणजे उंदीर कोणकोणत्या ठिकाणी आहे या सर्व मुवमेंटसाठी कोणकोणते वर्ड्स यूज करतात हे या ठिकाणी त्यांनी सांगितलेले। मग आपल्याला आता हे जे वर्ड्स आहे हे वर्ड्स आपल्याला सेंटेन्समध्ये कन्व्हर्ट करायचे। या ठिकाणी सेंटेन्स दिलेले, देअर इज अ माऊस इन द हॅट। माऊस हा कुठे आहे? हॅटच्या मध्ये आहे, आत आहे। द माऊस इज इन द हॅट, उंदीर हॅटच्या आत आहे। म्हणजे दोघेही सेंटेन्सचा अर्थ एकच होतो की हॅटच्या मध्ये उंदीर हा या ठिकाणी आहे। त्यानंतर पुढे ऑन हा वर्ड आहे, ह्या वर्डवरून आपल्याला सेम या दोन सेंटेन्ससारखे सेंटेन्सेस आपल्याला या ठिकाणी बनवायचे। मी माझ्या नोटबुकमध्ये बनवले ते तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी इन हा वर्ड सुरुवातीला दिला होता की उंदीर हा हॅटच्या आत आहे। मग देअर इज अ माऊस इन द हॅट, उंदीर हा हॅटच्या आत आहे। द माऊस इज इन द हॅट, उंदीर हा हॅटच्या आत आहे। त्याचप्रमाणे आता पुढचा जो वर्ड आहे तो आहे ऑन, उंदीर हा हॅटच्या वरती आहे। देअर इज अ माऊस ऑन द हॅट, तेथे जो उंदीर आहे तो हॅटच्या वर आहे। सेकंड, द माऊस इज ऑन द हॅट, उंदीर हा हॅटच्या वरती आहे। त्यानंतर थर्ड वर्ड आहे अंडर, अंडर मीन्स आतमध्ये। मग तिसरं जे चित्र आहे त्या चित्रामध्ये उंदीर हा हॅटच्या आतमध्ये आहे। मग देअर इज अ माऊस अंडर द हॅट, या ठिकाणी हॅटच्या आतमध्ये माऊस त्या ठिकाणी आहे। द माऊस इज अंडर द हॅट, उंदीर हा हॅटच्या आत आहे। त्यानंतर नेक्स्ट वर्ड आहे नियर, नियर मीन्स जवळ, तर उंदीर हा हॅटच्या जवळ आहे। जे डायग्राम आहे, चित्र आहे, पिक्चर आहे, त्या पिक्चरमध्ये आपल्याला माऊस हा या ठिकाणी हॅटच्या जवळ आहे। मग नियर मीन्स जवळ। देअर इज अ माऊस नियर द हॅट, तेथे जो उंदीर आहे तो हॅटच्या जवळ आहे। द माऊस इज नियर द हॅट, उंदीर हा हॅटच्या जवळ आहे। त्यानंतर नेक्स्ट वर्ड आहे इन फ्रंट ऑफ, इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर, हॅटच्या समोर तो उंदीर बसलेला आहे। मग देअर इज अ माऊस इन फ्रंट ऑफ द हॅट, हॅटच्या पुढे किंवा समोर तो उंदीर आहे। द माऊस इज इन द फ्रंट ऑफ द हॅट, हॅटच्या पुढे तो उंदीर त्या ठिकाणी आहे। त्यानंतर नेक्स्ट वर्ड आहे बिहाइंड, बिहाइंड मीन्स पाठीमागे, म्हणजेच तो उंदीर जो आहे तो टोपीच्या पाठीमागे आहे। देअर इज अ माऊस बिहाइंड द हॅट, तेथे जो उंदीर आहे तो हॅटच्या पाठीमागे आहे। द माऊस इज बिहाइंड द हॅट, जो उंदीर आहे तो हॅटच्या पाठीमागे आहे। म्हणजे या ठिकाणी जे वर्ड दिलेले त्या प्रत्येक वर्डचे आपल्याला 2-2 सेंटेन्स बनवायचे, जे मी या ठिकाणी बनवलेले आणि प्रत्येक वर्ड हा त्या वर्डचा त्या सेंटेन्समध्ये यूज केलेला आहे। ते चित्र बघून आपल्याला तो जो दिलेला वर्ड आहे तो वर्ड आपल्याला सेंटेन्समध्ये कन्व्हर्ट करायचा आहे, ते तुम्ही या नोटबुकमध्ये पाहू शकता। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, लुक ॲट द पिक्चर अँड फ्रेम ॲट लिस्ट 3 सेंटेन्सेस फॉर ईच ऑफ दीज वर्ड्स। या ठिकाणी प्रत्येक वर्ड दिलेला आहे, इन, ऑन, अंडर, नियर, इन फ्रंट ऑफ आणि बिहाइंड।
हे जे वर्ड आहे ह्या वर्डपासून आपल्याला या ठिकाणी सेंटेन्स बनवायचे आहेत. तर एका वर्ड्सपासून 3 सेंटेन्स बनवायचे आहेत आणि सेंटेन्स बनवण्यासाठी खाली हे पिक्चर दिलेले आहेत. या पिक्चरवरून आपल्याला वेगवेगळे सेंटेन्सेस हे या ठिकाणी बनवायचे आहेत. तर पहिलं जे पिक्चर आहे याच्यामध्ये एक ॲपल विकणारी बाई आहे, ती इथं छत्रीखाली बसलेली आहे आणि खाली मॅट टाकलेली आहे, मॅटवरती बसलेली आहे. नंतर सेकंड जे पिक्चर आहे याच्यात डोंगर आहे, डोंगराच्या वरती सूर्य आहे, झाड आहे, झाडाजवळ गाय बसलेली आहे. इथं एक हाऊस आहे, त्या हाऊसमध्ये एक मुलगा उभा आहे, कार आणि एक मुलगी या ठिकाणी घसरगुंडी खेळत आहे. त्यानंतर इथं घरातल्या वेगवेगळ्या वस्तू दिलेल्या आहेत. जिथं बुक आहे, चष्मा आहे, स्केल आहे, नंतर पेन बॉक्स आहे, वॉच आहे. त्यानंतर इथं आहे फिश टँक, फिश टँकच्या मध्ये फिश आहे, फिश टँकच्या जवळ मग कॅट आहे आणि फिश टँकच्या वरती डॉल आहे. म्हणजे या चारही चित्रांवरून आपल्याला वेगवेगळे सेंटेन्सेस हे या ठिकाणी बनवायचे. तर पुढील प्रमाणे सेंटेन्स बनवलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी पहिला जो वर्ड आहे दिलेला इन, या इन या शब्दावरून आपल्याला सेंटेन्स बनवायचं. देअर इज अ ग्रँडमदर इन द अम्ब्रेला. तेथे जी ग्रँडमदर आहे, जी आजी आहे, ती कुठं आहे? अम्ब्रेलाच्या आतमध्ये बसलेली आहे. देअर इज अ बॉय इन द हाऊस. तो जो मुलगा आहे तो कुठं आहे? घराच्या आत आहे. देअर इज अ फिश इन द फिश टँक. त्या फिश टँकमध्ये जे मासे आहेत ते फिश टँकमधले मासे हे कसे आहेत? तर आत आहे. या ठिकाणी इन या वर्डचा इथं यूज केलेला आहे. त्या वर्डखाली मी अंडरलाईन केलेली आहे. त्यानंतर सेकंड वर्ड आहे ऑन. द ग्रँडमदर इज ऑन द मॅट. जी आजी आहे तर ही कुठं बसलेली आहे? मॅटवरती बसलेली आहे. सेकंड सेंटेन्स द डॉल इज ऑन द फिश टँक. फिश टँकच्या वरती डॉल बसलेली आहे. द गर्ल इज ऑन द स्विंग. ती जी मुलगी आहे ती त्या झोपाळ्यावर किंवा घसरगुंडीवर बसलेली आहे. त्यानंतर थर्ड वर्ड आहे अंडर. अ ग्रँडमदर इज अंडर द अम्ब्रेला. अ ग्रँडमदर इज अंडर द अम्ब्रेला. छत्रीच्या खाली आजी ही त्या ठिकाणी आतमध्ये आहे. छत्रीच्या आतमध्ये आजी आहे. अंडर मीन्स आत. छत्रीच्या आत आजी आहे. द काऊ इज अंडर द ट्री. गाय ही त्या झाडाच्या खाली किंवा झाडाच्या आत बसलेली आहे. नंतर थर्ड द फिश इज अंडर द डॉल. जो फिश आहे या ठिकाणी ती जी डॉल आहे तर डॉलच्या आतमध्ये फिश हा त्या ठिकाणी बसलेला आहे. म्हणजे वरती डॉल आहे आणि खाली जी फिश टँक दिलेली आहे त्याच्या आतमध्ये हा फिश बसलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आहे, नेक्स्ट वर्ड आहे नियर. देअर इज अ ग्रँडमदर नियर द पंपकिन. ती जी आजी आहे तर तिच्या जवळ त्या ठिकाणी काय आहे? पंपकिन आहे. देअर इज अ कार नियर द हाऊस. त्या घराच्या जवळ काय आहे? कार आहे. नियर मीन्स जवळ. देअर इज अ कॅट नियर द फिश टँक. फिश टँकच्या जवळ कोण बसलेलं आहे? कॅट आहे. अशा प्रकारे प्रत्येक वर्ड हे या ठिकाणी मी राईट डाऊन केले आणि त्या ठिकाणी सेंटेन्सही राईट डाऊन केलेले आहेत. नंतर वर्ड आहे 5 नंबरचा इन फ्रंट ऑफ, च्या समोर. देअर इज ॲन ॲपल इन फ्रंट ऑफ द ग्रँडमदर. आजीच्या समोर ॲपल आहेत. देअर इज अ कार इन फ्रंट ऑफ द हाऊस. हाऊसच्या समोर किंवा हाऊसच्या पुढे या ठिकाणी कार आहे. देअर इज अ कॅट इन फ्रंट ऑफ द फिश. जी कॅट बसलेली आहे ती कुठं बसलेली आहे? तर फिश टँकच्या समोर बसलेली आहे. त्यानंतर लास्ट वर्ड आहे बिहाइंड. देअर इज अ ट्री बिहाइंड द काऊ. जी काऊ आहे ही झाडाच्या पाठीमागे आहे. देअर इज अ बॉय बिहाइंड द कार. तो मुलगा उभा आहे तर तो कशाच्या मागे उभा आहे? कारच्या मागे. देअर इज अ सन बिहाइंड द हाऊस. जो सूर्य आहे हा कुठं आहे? घराच्या पाठीमागे आहे. म्हणजे अशा प्रकारे इथे प्रत्येक वर्ड हे आपण या ठिकाणी प्रत्येक वर्डचं सेंटेन्स बनवलं आहे आणि हे सेंटेन्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहू शकतात. त्याचप्रमाणे रीडही करू शकता. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.